नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। धान उत्पादक शेतकऱ्यांना 20,000 रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे 2 हेक्टर पर्यंतच्या मर्यादेत प्रोत्साहनपर अनुदान हे देण्यात येणार आहे। म्हणजे मित्रांनो, आपलं जर क्षेत्र 2 हेक्टर असेल तर आपल्याला 40,000 रुपये अनुदान हे देण्यात येणार आहे आणि आपलं जर क्षेत्र 1 हेक्टर असेल तर आपल्याला 20,000 रुपये याप्रमाणे अनुदान हे मिळणार आहे। या संदर्भातील एक शासन निर्णय म्हणजेच जी.आर. सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, नक्की कोणत्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे आणि हा जी.आर. नक्की काय आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। मित्रांनो, आपण हा शासन निर्णय बघू शकता। किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम सन 2023-24 मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे 2 हेक्टर पर्यंतच्या मर्यादेनुसार प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। तर सविस्तर माहिती सुद्धा या ठिकाणी आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू। किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही 100% केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत केंद्र शासन निरनिराळ्या पिकांच्या किमान आधारभूत किंमत जाहीर करते। आधारभूत किमतीचा लाभ हा शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये म्हणून राज्य शासनातर्फे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून केंद्र शासनाने विहित केलेल्या दर्जाच्या धान्याची भरड धान्याची ज्वारी, बाजरी, मका व रागी खरेदी करण्यात येते। तसेच महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाचे नोडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहते। तर भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने राज्य शासनामार्फत महाराष्ट्र राज्यात सदर योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई बिगर आदिवासी क्षेत्रात व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी क्षेत्रात विकास महामंडळ नाशिक आदिवासी क्षेत्रात या 2 अभिकर्ता संस्थांमार्फत करण्यात येते। तसेच खरीप पणन हंगाम सन 2023-24 साठी केंद्र शासनाने धानाची आधारभूत किंमत साधारण धानासाठी रुपये 2,183 व अग्रेड धानासाठी 2,203 इतकी निश्चित केली आहे। चालू पणन हंगामात राज्यात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती, धान उत्पादकाचा वाढता खर्च इत्यादी कारणास्तव धान उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे। पणन हंगाम सन 2023-24 करिता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत विविध लोकप्रतिनिधी आणि संघटना यांच्याकडून मागण्या प्राप्त झाल्या होत्या। तसेच मित्रांनो, त्यामुळे या धानाकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार होणे आवश्यक असल्याने विधानमंडळाच्या सन 2023च्या तृतीय हिवाळी अधिवेशनात माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी खरीप पणन हंगाम सन 2023-24 करिता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादकांकरिता प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे 2 हेक्टर पर्यंत मर्यादेत प्रोत्साहनपर राशी देण्याची घोषणा ही केली आहे। त्या अनुषंगाने खरीप पणन हंगाम सन 2023-24 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादकांकरिता प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे 2 हेक्टर पर्यंत मर्यादेत प्रोत्साहनपर राशी ही देण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या शासन निर्णयामध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम सन 2023-24 मध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी भावाव्यतिरिक्त योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादकांकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमिनी धारणेनुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे 2 हेक्टर पर्यंतच्या मर्यादेत प्रोत्साहनपर राशी अदा करण्यासाठी शासनाची मान्यता ही देण्यात येत आहे। सदर रक्कम धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावी असे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर वरील अतिरिक्त प्रोत्साहनपर राशी केवळ पणन हंगाम सन 2023-24 मधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनाच लागू राहील। फक्त 2023 आणि 24 या वर्षातील शेतकऱ्यांनाच ही रक्कम मिळणार आहे। खरीप पणन हंगाम सन 2023-24 मधील किमान आधारभूत किमतीवर प्रोत्साहनपर राशी द्यावयाची असल्याने पणन हंगाम सन 2023-24 साठी धान भरड धान्य खरेदीबाबतच्या संदर्भातील शासन निर्णयान्वये नमूद केलेल्या
सर्व अटी आणि शर्तीनुसार शेतकरी नोंदणी झाली असल्याची दक्षता घ्यावी. मित्रांनो, किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यापैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राचे ई-पीक पाणी ॲपद्वारे खातरक जमा करून जमिनीच्या सातबाऱ्या उतार्यावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभ हा अनुज्ञेय असणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना धान विक्री केलेली असो किंवा नसो, धान उत्पादकांकरिता प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे. म्हणजे त्यांच्या बँकेमध्ये डायरेक्ट डीबीटीद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे आणि त्यानंतर धान उत्पादक शेतकरी हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ या 2 अभिकर्ता संस्थांकडून सुरू केलेल्या कोणत्याही खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असला पाहिजे. तसेच प्रोत्साहनपर राशी पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे धान अभिकर्ता संस्थांना विक्री करणे बंधनकारक नाही. शेतकऱ्यांनी सादर केलेला सातबाराचा उतारा आणि त्यावरील धान लागवडीखालील जमिनीच्या क्षेत्रफळानुसार प्रोत्साहनपर राशीची रक्कम ही निश्चित करण्यात यावी. यासाठी महसूल विभागाने विकसित केलेल्या ई-पीक पाणी ॲपद्वारे संकलित केलेल्या माहितीचा आधार घेण्यात यावा. तसेच मित्रांनो, एखादा शेतकरी दोन्ही अभिकर्ता संस्थांकडे नोंदणीकृत असल्यास त्याचा एकूण जमीन धारणेनुसार 2 हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत त्यास प्रोत्साहनपर राशी ही देण्यात येणार आहे. तसेच नोंदणीकृत शेतकऱ्यांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींना प्रोत्साहनपर राशी अदा केल्याच्या कोणत्याही तक्रारी शासनास प्राप्त झाल्यास संबंधित अभिकर्ता संस्थांनी याकरिता जबाबदारी अधिकारी कर्मचारी यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वरीलप्रमाणे प्रोत्साहनपर राशी अदा करण्याकरिता खरीप पणन हंगाम सन 2023-24 मध्ये येणारे अंदाजे रुपये 1,600 कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता ही देण्यात येत आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो 20,000 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे 2 हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना याचा लाभ हा मिळणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला हा शासन निर्णय डाउनलोड करायचा असेल तर आपण www.maharashtra.gov.in या साईटवरती येऊन सुद्धा आपण हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता किंवा याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल. तर आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सुद्धा आपण हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता. तर आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.